सुरुवात करेल. काय होतंय की लोकप्रतिनिधी ज्यांना आपण म्हणतो, मानतो, पाहतो, ते मात्र आंदोलक विद्यार्थ्यांना जनरेशन गटर असं म्हणतात. त्याविषयी काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे? शोभतं का हे लोकप्रतिनिधींना? नाही, मुळात कंगना राणावतने हे सगळं बोलावं हेच फार विशेष आहे. राणावतची स्वतःची इमेज काय, राणावतने स्वतः मुक्ताफळं काय उधळलेली आहेत. ज्या राणावतने म्हटलं की सार्वजनिक ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने अश्लीलतेचं प्रदर्शन करू शकत नाही. राणावतबाईंना याचा विसर पडलाय का की त्यांचे सगळे जे चित्रपट आहेत ते मुळात सार्वजनिकरित्याच प्रदर्शित होतात आणि सार्वजनिकरित्या प्रदर्शित झालेल्या त्यांच्या चित्रपटांना हजारो लोक बघायला जातात, जे चित्रपट अश्लीलता, अश्लाघ्यता, अनिती, अनाचार या सगळ्याच गोष्टींना नॉर्मलाइज करायचा प्रयत्न करतात. म्हणजे स्मोकिंग पासून, दारू पिणे, सिगरेट ओढणे इथपासून ते अंग प्रदर्शनापर्यंत सगळ्या गोष्टी कंगना राणावतच्या चित्रपटांमध्ये विपुल प्रमाणात सापडतात. आणि त्या राणावत आपल्याला काय बोलणार आहेत बरं या सगळ्यांवर? बरं, प्रेरणाजी, तुम्ही ऐकलं की नेमकं काय म्हणणं आहे सुषमाताईंचं. प्रेरणाजी, मला सांगा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सार्वजनिक जबाबदारी, कारण लोकप्रतिनिधी म्हटल्यानंतर यामध्ये कुठेतरी सीमा आखणं गरजेचं असतं. मात्र ज्यावेळेला आपण बोलतो, बरळतो आणि जनरेशन गटर असा या विद्यार्थ्यांचा, आंदोलकांचा उल्लेख करतो, कुठेतरी विसर पडतो का या लोकप्रतिनिधींना? प्रेरणाजी. विशालजी, ज्या आता कंगनाजींचं ज्या वक्तव्याच्या विषयी आपण चर्चा करतोय ते त्यांचं एक वैयक्तिक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.